आता मला सांगा, परवाच्या दिवशी त्या चिमुरडीवर अत्याचार झाला. कोणतं गाव आहे, नरसापूर, जे काही गाव असेल, म्हणजे खेड शिवापूरच्या पलीकडे. लोक रस्त्यावर उतरले, बरोबर नाही का, लोकांनी चक्का जाम केला. त्याच्या आधी कोपर्डीमध्ये झालं, लोक मेणबत्ती घेऊन बाहेर आले. त्याच्या आधी त्याला काय म्हणतात की अजून काही झालं. त्याच्या आधी बीडचं प्रकरण, आकाबोका प्रकरण, काय ते आका प्रकरण, बरोबर नाही का. या तिन्हीला एका जागी आणा. आणि त्याच्या आधी थोडं मागे जा, जर तुम्हाला माहित असेल की नसेल, किंवा तुम्हाला मी रिमाइंड करून देतो. आठवते 2012 मध्ये दिल्लीमध्ये निर्भया केस झालं होतं. ठीक आहे, शाबास. आता मला एक सांगा एक गोष्ट, हे सगळे प्रकरण झाल्यानंतर जनता रस्त्यावर उतरते आणि साहजिक आहे तो रोष असतोच जनतेमध्ये, त्यात कुठंच दुमत नाही. पण मी एक मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो, एक वेगळा मुद्दा. त्यावर विचार करा तुम्ही सगळे लोक. असं व्हायला नको की त्याला काय म्हणतात की, म्हणजे त्याला मनीच्या स्वरूपात जर म्हणलं साप इकडे आहे आणि शोधून इकडे राहिले तुम्ही, हे तसं होते बरं का. हे मेणबत्ती प्रकरण जे आहे ना, हे चक्काजाम प्रकरण जे आहे ना, घटना झाल्यानंतर हे कसं आहे माहितीये का, की नळ इकडे चालू आहे आणि बादली इकडे लावलेली आहे, ते पाणी खालीच जाणार आहे. काल जनतेमध्ये जनता काय म्हणते, आका प्रकरणामध्ये त्यांना फाशी द्या, त्यांना सगळं द्या. अरे हो, सगळं बरोबर आहे ते, पण दुसऱ्या बाजूनं जे क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे आपलं, त्याच्यावर कोण बोलणार आहे. क्रिमिनल जस्टिस सिस्टम म्हणजे काय, उदाहरणार्थ घटना घडली, पंचनामा केला, चार्जशीट दाखल केली, केस कोर्टामध्ये गेली, पोलिसांचे हातवर, पोलिसांचा रोल समाप्त. कुठून, चार्जशीट दाखल झाल्यानंतर तिथून कोर्टामध्ये कार्यक्रम चालू. पण तिथं गेल्यानंतर पहिली गोष्ट, इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत नसल्यामुळे तारीख पे तारीख, दिवसातून 100 केसेसचा बोर्ड लागतो, पण त्यापैकी फक्त 7-8 केसेस होतात. एक तारीख झाली की 3 महिन्यानं तारीख येते. विषय कळलं, पुन्हा 3 महिन्याने येते. त्यामुळे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये 4-5 वर्ष गेले. तुम्ही फास्टॅग कोर्ट जरी केलं, त्याच्याबद्दलही बोलतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे की फास्टॅग कोर्ट चालू करू आपण. फास्टॅग कोर्ट म्हणजे काय, त्या एका केससाठी स्वतंत्र कोर्ट स्थापन करू. अशा किती फास्टॅग कोर्ट स्थापन कराल तुम्ही. बरं ठीक आहे, फास्टॅग कोर्ट स्थापन केलं आणि फास्टॅग कोर्टमध्ये त्याला मानून चालू 2 महिन्यामध्ये काय दिली, फाशी शिक्षा दिली. फाशीच्या शिक्षेसाठी पण आपल्याकडे एसओपी आहे, रेअरेस्ट ऑफ द रेअर केस पाहिजे. अजून 2 मिनिटं समोर ती केस हायकोर्टात अपील होईल, कारण तुम्हाला माहिती असेल 10 वर्षाच्या वर शिक्षा झाली तर हायकोर्टात केस जाते. हायकोर्टामध्ये जजमेंटल कोर्ट आहे, ते सुप्रीम कोर्टात जाईल. सुप्रीम कोर्टात केस गेली, कलम 72 नुसार कोणाकडे, राष्ट्रपतीकडे जाईल. एवढी प्रोसेस चालू करायला जेवढं मला पॉलिटी समजते, मिनिमम लागते 20 वर्ष. आज आकाचं वय जर समजा आपण पकडू, किती वय असेल, 50 पकडू, साधारण 50 पकडू ना, 50 अधिक 20 म्हणजे किती, 70 वर्ष. भारताचा आयुर्मान 67 वर्ष आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी भारतीय लोकांची किती, 67 वर्ष आहे. माहिती आहे तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल सर हे मी कसं बोलून राहिलो, माझ्याकडे फॅक्ट्स पण आहे ना. दिल्ली मधलं निर्भया केस 2012 मध्ये झालं, तुम्हाला माहिती आहे. 2023 मध्ये त्याचं जजमेंट आलं, आणि जेव्हा जजमेंट आलं ना, त्यातला जो मेन अॅक्युज होता तो सुटून बाहेर आला होता. बऱ्याच लोकांची शिक्षा, एका दोघालाच फाशी झाली फक्त, बाकी लोकांना 15 वर्ष आली. 15 पैकी 13 वर्ष शिक्षा भोगली होती, फक्त 2 वर्ष शिक्षा बाकी राहिली होती. मॉरल ऑफ द स्टोरी काय, हे जे म्हणतात ना की बाबा त्याला फाशी द्या, त्याला हे करा ते करा, माझं म्हणणं आहे ती जी बादली इकडे लावली आहे ना, ती बादली काढून त्या नळाखाली लावा. नळाखाली लावणं म्हणजे मेन फोकस आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टमला मजबूत करणे. अरे आजही मोठे मोठे गँगवॉरचे लोक बघा, मी चांगल्या मोठ्या मोठ्या गँगवॉरच्या लोकांना ओळखतो, आपले मित्र आहे, आणि मला काही संकोच नाही ही गोष्ट सांगायला. कळलं इथपर्यंत. कट्टर लोक म्हणजे आहे जवळचे. मी त्याला विचारलं, मला का रे बाबा तुला काही भीती वाटत नाही का, म्हणजे हे हे असं करतं तू, लोकांना हे करतं ते करतं, आणि ते तुला काय बोलला माहितीये का, आरामध्ये आम्हाला माहित आहे विषय कसा असतो. मला असा म्हणजे कसा, त्याचं एक स्टेटमेंट होतं. तर मग काय सांगितलं, जर म्हणे आपण दोषी आहोत तर उपाय एकच आहे, तारीख पे तारीख. समजलं, म्हणजे आमचा वकील एकच करते, म्हणे तारीख वाढवून देते, आणि एक सर्टन वेळ अशी येते की बाय डिफॉल्ट जमानत होते. समजलं का. आणि एक केस असली का, 100 केस असला का, बोथ आर सेम. मग आम्ही ते सेकंड होम समजून घेतो म्हणे, कोणाला, त्या येरवड्याला.
अरे म्हणलं हे अजबच आहे. हा, आम्हाला माहिती आहे म्हणे आम्ही दोषी आहोत, शिक्षा होणार आहे, मग आम्ही काय करतो म्हणजे केसला वाढवून घेतो म्हणे. म्हणजे याचा अर्थ काय, समजा जो तक्रार दाखल करणार आहे विषय कळली इथपर्यंत, त्याला लवकर न्याय पाहिजे, आणि त्या समोरच्याला ज्यांना अन्याय केला त्याला माहित आहे मी इथं काय केलाय, म्हणजे खून केलाय किंवा बाकी गोष्टी केल्या, तारीख ते सोडा ना. बीडच्या प्रकरणामध्ये तेच झालं, उठसूट अर्ज दाखल करते, उठसूट काही हे अर्ज तो अर्ज, म्हणून उज्ज्वल निकम साहेबांनी स्टँड घेतला ना की हे अर्जच तुम्ही किती दिवस काढाल, पहिल्यांदा काय करा, केस तर पटलावर घ्या. मग जजनं म्हटलं हे थांबवा म्हणे अर्ज, आपण केस घेऊ आता, म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला जजमेंट घेऊ म्हणे. हा विषय तो. द मॉरल ऑफ द स्टोरी मागच्या भाषणाचा माझा उद्देश हा होता की एक चळवळ उभी राहिली पाहिजे, कशावर, क्रिमिनल जस्टिस सिस्टम स्ट्रॉंग करण्यावर. देवेंद्र फडणवीस साहेबांना हे म्हणा की तालुक्यात कोर्ट स्थापन करा आणि महिन्याभरात निकाल लागला पाहिजे. दोषी तर दोषी, निर्दोष तर निर्दोष, आणि जर निर्दोष असेल कोणी तर ज्यानं त्याच्यावर खोटे आरोप केले त्याच्यावर होऊ द्या. दोन्ही बाजूनं, दोन्ही आहे ना, बरोबर नाही कितपर्यंत. त्यामुळे क्रिमिनल जस्टिस सिस्टमचा अर्थ काय होतो, पंचनाम्यापासनं, कळलं का, तर कुठपर्यंत, शिक्षा होईपर्यंत, याला पूर्ण क्रिमिनल जस्टिस सिस्टम म्हणतात. एक दुसरी बाजू पण आहे बरं का, ती पण नाकारू नका. आणि हे रिपोर्ट आहे आणि माझ्याकडे फॅक्ट्स आहे की आजही जेलमध्ये 75% लोक असे आहेत. मला त्याच जवळच्या व्यक्तीने सांगितलं बरं का, तो नाही अरे आतमध्ये असे बरेच लोक आहेत की जे आर्थिक कारणामुळे आणि वकिलाचा सल्ला न मिळाल्यामुळे आतमध्ये आहेत, कारण नसताना. ही पण दुसरी बाजू आहे, दॅट इज अ फेल्युअर ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टम. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यासाठी स्कीम पण चालू केल्या. एक मैत्री नावाची स्कीम चालू केली होती स्पेशली महिलांसाठी, की ज्या अशा महिला की ज्यांच्या जमानत कोणी घेत नाही. याच्यावर डिबेट आवश्यक आहे. नाहीतर हे जे नरसापूर आकाबोका प्रकरण, कुठलं ते बीड आका प्रकरण बीडचं, अजून कुठलं, हे तुम्हाला काय वाटतं याच्या पुढे होणार नाही, होणार नाही का, नाही होणार, होणार ना. मग तुम्ही आपण किती दिवस मेणबत्ती घेऊन जाणार, किती दिवस चक्काजाम करणार. क्रिमिनल जस्टिस सिस्टम स्ट्रॉंग झाल्याशिवाय हे थांबणार नाही. आणि शेवटी इथिकल लेन्स, तुम्हाला माहिती असेल मी इथिक्स पण शिकवतो, बरोबर नाही का. अशा घटना थांबवण्यासाठी कायदा हा उपाय नाही आहे, तो याची काय करतो, इंटेन्सिटी कमी करतो. उपाय एकच आहे, HP म्हणजे हृदय परिवर्तन. विषय कळला का इथपर्यंत, हा उपाय आहे. मग त्यासाठी वेगवेगळे उपाय आहे, आपण कधीतरी त्याच्यावर सविस्तरपणे बोलू की उपाय काय आहे त्याच्यावर, हे अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी. पण कायदा फक्त इंटेन्सिटी कमी करतो, आणि ती कमी केव्हा होईल कायद्यामुळे इंटेन्सिटी, ती जस्टिस सिस्टम स्ट्रॉंग झाली पाहिजे ना. ठीक आहे, तुम्ही पोस्को ऍक्ट आणला, त्याच्यामध्ये स्पेशल कोर्ट स्थापन होते, पण पोस्को ऍक्ट नुसार जर केसच 15 वर्ष चालत असेल, काय करणार तुम्ही. म्हणून सिंपल वाक्यात मॉरल ऑफ द स्टोरी, एक टाइम बाउंड पिरियड मध्ये, म्हणजे हे व्यवहारिक सांगतो, आणि चांगल्या चांगल्या खुंखार, त्याला काय म्हणतात, डकेट लोकांसोबत चर्चा केल्यानंतर मी माझं मत देतो तुम्हाला. हा, त्यांनी मला एक सांगितलं, मला करायचं उपाय काय, उपाय काय म्हणलं, तो म्हणे एकच उपाय आहे. जर म्हणे मला तुमचं हे कार्यक्रम केव्हा बंद होईल सगळा, तो म्हणे उपाय तेव्हाच बंद होईल जर म्हणे गुन्हा घडल्यानंतर जर मिनिमम आणि मॅक्सिमम 3 ते 6 महिन्याच्या आत जर केस काय होत असेल, क्लोजिंगला येत असेल, तर आमचा म्हणजे कार्यक्रम वाचतो. तेव्हा म्हणे कार्यक्रम आहे. पण आम्हाला ऑलरेडी माहिती आहे म्हणे केस 30-30, 40-40 वर्ष काहीच होत नाही. विषय कळली इथपर्यंत. त्यात मधात पण पेरोल सिस्टम, कळलं का, हे पेरोल आलेलं होतं ने, हा विषय आहे तो. तर हे का बरं सांगितलं, कारण जो आपला टॉपिक आपण शिकत आहोत ट्रिब्युनल, हे त्यासाठी स्थापन केलेलं आहे की जलद गतीनं काय होण्यासाठी, न्यायदान करण्यासाठी. मी काय बोललो तुम्हाला समजलं का, की फक्त मला एकट्याला समजलं. मॉरल ऑफ द स्टोरी काय होती, नळ इकडं बादली इकडं आहे, दोन्ही एका जागी आणा, कळलं ना. क्रिमिनल जस्टिस सिस्टम जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही, एखाद्यानं गुन्हा केला, काय केला, गुन्हा, त्याला 1 वर्षाच्या आतमध्ये ते केस काय होणं गरजेचं आहे, क्लोज होणं गरजेचं आहे, विदिन 1 इयर मॅक्स टू मॅक्स. मग सर का होत नाही, यासाठी सरकारला इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करावं लागेल. न्यायाधीशांची संख्या वाढवणे, सेक्टर स्पेसिफिक कोड स्थापन करणे, बरोबर नाही का, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच जाऊन होईल. नाहीतर समाज कायद्यानं जे सामाजिक दुष्कृत्य करणारे लोक आहेत त्याची इंटेन्सिटी कमी करतो, समूळ उच्चाटन करत नाही बरं का.
बरोबर. तर त्यासाठी काय स्थापन करण्यात आलेलं आहे, म्हणजे काय स्थापन म्हणजे लवाद हा त्यातून आलेला विषय आहे तो. चला ठीक आहे.